या ठिकाणी आज सकाळ सकाळीच वरुणराजाचं आगमन या अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनमध्ये झालेलं आहे। वातावरण अगदी आपल्याकडे जसं महाबळेश्वर असतो ना तशाच पद्धतीत झालेलं आहे। अगदी दर्यामध्ये अशा पद्धतीचं धुकं आपल्याला पाहायला मिळते। अतिशय निसर्गरम्य असा परिसर, जिकडे पाहो तिकडे हिरवीगार झाडी। असं वाटतं की झाडं आपल्याशी काहीतरी सांगतायत, काहीतरी बोलतायत। अशाच पद्धतीचं प्लांटेशन, अशाच पद्धतीची वृक्ष लागवड आपण सुद्धा आपल्या परिसरात करावी। असंच एखादं मोटिवेशन, इन्स्पायरेशन या ठिकाणी या फाउंडेशनच्या एकंदरीत परिसरातून आम्हाला मिळतंय। खूप छान परिसर आहे हा। 172 एकरामध्ये विस्तारलेला हा अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन कुप्पम आंध्र प्रदेशचा हा सगळा परिसर आपण पाहतोय। जिकडं पाहो तिकडं झाडीच झाडी, अगदी रक्तचंदनापासून ते आपल्याकडे आढळणारा लिंब, त्यापासून ते सीताफळ पासून ते जांभळापर्यंत आणि आंध्र प्रदेशच्या काही लोकल व्हरायटीज पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर बायोडायव्हर्सिटीचं एक उत्तम उदाहरणसुद्धा या फाउंडेशनमध्ये आपण पाहतोय। ह्या एकंदरीत 175 एकरामध्ये फक्त सिमेंट रोड असे पाहायला मिळतील, बाकी सगळ्या जमिनीवरती हिरवीगार अशी वनराई आपल्याला दिसते। खूप सुंदर, अगदी जमिनीवरचा स्वर्ग म्हणलं तर फारसं वावगं ठरणार नाही। आणि हे ट्रेनिंग सेंटरची इमारत आपण पाहताय। या ठिकाणी डिस्कवरी सेंटर आहे। खरंच मन मोहून टाकणारा, नयनरम्य, डोळ्याला सुकावणारा असा हा परिसर। आणि या परिसरामध्ये गणित विज्ञान शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांनी निश्चित यावं असं मला वाटतं। एकूण 5 लॅब आहेत त्यांच्या, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स। खूप छान ट्रेनिंग आहे हे। भारतामधील आत्तापर्यंत लाखो शिक्षकांना या फाउंडेशननं प्रशिक्षित केलेलं आहे आणि त्याचं दर्शन